नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, बीएमसीच्या ॲडव्हर्टाइजमेंट बद्दलच्या हालचाली चालू झालेल्या आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नॉन टेक्निकलच्या ऑलरेडी 2 ॲडव्हर्टाइजमेंट आलेल्या आहेत, क्लरिकल वगैरेच्या. आता आपल्या इंजिनिअरिंगची सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट येण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. होऊ शकतं की आचारसंहितेच्या अगोदरच ही ॲडव्हर्टाइजमेंट येऊन जाईल. तर मित्रो, जी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आहे यांचा कंबाईन पेपर येतो. म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या तिन्ही ब्रांचचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येतात. मग अशा वेळेस मी काय सांगतो विद्यार्थ्यांना की बाबा तुम्ही इलेक्ट्रिकलच्या आत इलेक्ट्रिकल एकदम डिटेलमध्ये करा आणि ठराविक इम्पॉर्टंट स्पेसिफिक सब्जेक्ट तुम्ही मेकॅनिकलचे करा. आणि जे मेकॅनिकलचे आहे तुम्ही मेकॅनिकल डिटेलमध्ये करा आणि इलेक्ट्रिकलचे ठराविक स्पेसिफिक सब्जेक्ट करा. आणि ते सब्जेक्ट मी तुम्हाला सांगत जाईल. टाइम टू टाइम मला थोडेसे चेंजेस वाटतील ते सुद्धा मी तुम्हाला अपडेट करत जाईल. आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तो ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. प्रत्येक येणारे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचत जातो. त्या ग्रुप्समध्ये सुद्धा अपडेट येतील. या पीपीटी वगैरे सुद्धा ग्रुपमध्ये तुमच्या सोबत शेअर होतील. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मेकॅनिकलचे कोणते महत्वाचे सब्जेक्ट आहेत आणि मागच्या वेळेस कुठल्या सब्जेक्टवर क्वेश्चन विचारले गेलेले होते हे सांगणार आहे. एक डिटेल मध्ये मी लाईव्ह सेशन घेतलं होतं, त्यामध्ये आलेले क्वेश्चन सुद्धा मी एक्सप्लेन केलेले होते. तर चला बघू. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की बीएमसीचा पॅटर्न काय आहे. तर जनरल नॉलेज जे म्हणतो आपण त्याला, सामान्य ज्ञान 20 क्वेश्चन 20 मार्काचे येतात. रिझनिंग 20 क्वेश्चन 20 मार्काचे येतात आणि टेक्निकल 60 क्वेश्चन 60 मार्काचे येतात. त्याच्यात इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स असतं. मेकॅनिकलचे जवळपास 25 क्वेश्चनच्या आसपास तुम्ही पकडू शकता आणि हे 25 क्वेश्चन तो ऑप्शनला ठेवता येतच नाही. त्यामुळं जे इलेक्ट्रिकलचे सुद्धा स्टुडंट आहेत त्यांना सर्व विषय करता येत नाहीत. अशाने सुद्धा काही सिलेक्टिव्ह विषय की जे समजायला पण सोपे जातात तुम्ही ते केले पाहिजेत. तर चला बघू. आपली एक लाईव्ह बॅच मित्रो सोमवारपासून चालू करतो. सायंकाळी 6 वाजता लाईव्ह क्लास आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली. त्या ग्रुपमध्ये पूर्ण अपडेट येत जातील. लाईव्ह बॅच असणार आहे. पूर्ण सिलेबस बीएमसीचा, टेक्निकल, नॉन टेक्निकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक सर्व काही लाईव्ह मध्ये शिकवण्यात येते. आणि ही बॅच ज्यांना इंटरेस्ट आहे बीएमसीची तयारी करण्यात त्या सर्वांनी जॉईन करायला काही हरकत नाही. ओके, बॅच कधीपासून चालू होते तर बॅच चालू होते आपली 13 सप्टेंबर पासून. ओके, बॅचची फीस 10,000 होती. 25% डिस्काउंट आहे. 7,499 प्लस जीएसटी आहे. रेकॉर्डेड बॅच ज्यांना हवी, रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपली आहे. त्याची फीस वेगळी आहे. तुम्ही ऍपला व्हिजिट करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला याच्यामध्ये टेस्ट सिरीज, लेक्चर नोट्स वगैरे सर्व काही अवेलेबल करून देण्यात येते. बघा सिलेबस काय, तर प्रोडक्शन इंजिनिअरिंग पूर्ण आहे तुमचं. पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग, मेटल कटिंग, बिटिंग सब है इसमें. त्यानंतर थेरी ऑफ मशीन आहे, मशीन डिझाईन आहे. मित्र लक्षात घ्या की मशीन डिझाईन, थेरी ऑफ मशीन तेवढे इम्पॉर्टंट नाही आहेत बीएमसीला. राईट, जेवढे आपण बाकी एक्झाम्सला हे विषय इम्पॉर्टंट आहेत ना तेवढे बीएमसीला नाही. प्रोडक्शन हा कुठल्याही एक्झामसाठी इम्पॉर्टंट सब्जेक्ट असतो. कुठलीही एक्झाम पकडा तुम्ही, त्याच्यामध्ये प्रोडक्शन हा सर्वात महत्वाच्या सब्जेक्ट पैकी एक सब्जेक्ट कन्सिडर केला जातो. त्यामुळे प्रोडक्शनवर लक्ष ठेवायचं. पूर्ण पार्ट प्रोडक्शनचा व्यवस्थित करायचा. टॉम आणि डिझाईन करावी लागते. मेकॅनिकल वाल्यांनी तर कराच, कारण तुम्हाला मेकॅनिकल वाले आहात तर तुम्ही मेकॅनिकल पूर्ण व्यवस्थित करा आणि ठराविक इलेक्ट्रिकलचे विषय करा. त्याचाही व्हिडिओ मी युट्यूबवर टाकलेला आहे की कुठले विषय करायला पाहिजे. तो जो माझा लाईव्ह सेशन होता ना 1 तासाचं, ते तर मस्ट वॉच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व अंदाज येईल, कशा टाईपचे क्वेश्चन, कुठले बुक्स वगैरे सर्व काही सांगितलंय. त्यानंतर बघा की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हे सुद्धा जास्त विचारलं जात नाही. ऑब्विसली क्वेश्चन्स तर येतात, पण कंपॅरेटिव्हली बघितलं आपण तर थोडेसे कमी क्वेश्चन्स येतात. त्यानंतर फ्लूइड मेकॅनिक्सवर क्वेश्चन येतात, करायला पण पाहिजे ते. राईट, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग, प्लॅनिंग अँड कंट्रोल थोडेसे कमी क्वेश्चन्स येतात. राईट, फ्लूइड मेकॅनिक्स इथं एक सांगितलं मी तुम्हाला. त्यानंतर इकडे तुम्हाला प्रोडक्शन सांगितलं. 2 सब्जेक्ट आतापर्यंत महत्वाचे सांगितले. त्यानंतर आयसी इंजिन, वन ऑफ द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. आयसी इंजिन कराच करा, पूर्ण करा, व्यवस्थित करा. इलेक्ट्रिकल वाल्यांनी करा, मेकॅनिकल वाल्यांनी करा, इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांनी सुद्धा करा. सोपा विषय आहे, समजायला अवघड जात नाही. गाड्यांमध्ये सगळ्यांना आवड आहे. आणखीन काही लक्षात येईल. रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग आणि थर्मोडायनॅमिक्स हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. हा पण विषय तुम्हाला करावा लागेल. म्हणजे प्रोडक्शन, फ्लूइड मेकॅनिक्स, आयसी इंजिन, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग, थर्मोडायनॅमिक्स. पुढं
व्हेकल पार्ट, ट्रान्समिशन सिस्टम, कन्सेप्ट ऑफ आयसी इंजिन मध्ये थोडंफार हे आपण करतच असतो. इफिशियन्सी सुद्धा आयसी इंजिन मध्ये होतात. 4 व्हील ड्राईव्ह वगैरे रिसेंट ट्रेंड इन ऑटोमोबाईल, हे यांच्यावर एखादा क्वेश्चन येतो. अशा वेळेस तुम्ही ऑटोमोबाईल सोडलं तर चालतं. आयसी इंजिन डिटेलमध्ये करा, जेणेकरून बराचसा ऑटोमोबाईलचा पार्ट सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर होईल. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट काय, थर्मोडायनामिक्स, RAC, त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स, त्याचसोबत तुमचं प्रोडक्शन, आयसी इंजिन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. तुम्हाला बीएमसीचं बघायचं असेल तर मागेही क्वेश्चन जे आले ना, असेच क्वेश्चन आले, फार टफ क्वेश्चन येत नाहीत मित्रो. जसं थर्मोडायनामिक्स मध्ये तुम्हाला विचारलं की याच्यातला सोलार रिन्युएबल एनर्जी सोर्स कुठला आहे, तर सोलारवाला. नंतर तुम्हाला RAC बद्दल विचारलं होतं, COP कार्नोट सायकलचा काढायला विचारला होता. हे यांचा एक्सप्लेन पण केलेला आहे मी लाईव्ह सेशन मध्ये. ते सेशन तुम्ही बघा. तुम्हाला बीएमसीची तयारी करायची असेल, डिस्क्रिप्शन मध्ये आपली व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे आणि आपला टेलिग्रामचे चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. येणारे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ओके, त्यानंतर तुम्हाला काय विचारलं होतं की वेपर कॉम्प्रेशन सायकल मधले कुठल्या कुठल्या प्रोसेस राहतात, ॲक्वा अमोनियामध्ये रेफ्रिजरंट कुठला आहे, सिलिका जेल कुठल्या प्रोसेसमध्ये यूज होते, त्यानंतर स्टार रेटिंग एसीच्या काय असतात, आयसी इंजिन मध्ये ऑटो सायकल कशाची आहे, पेट्रोल सायकल सुपरचार्जिंगचा काय इफेक्ट होतो, त्यानंतर थर्मल इफिशियन्सी आणि मीन इफेक्टिव्ह प्रेशर, राईट. त्यानंतर नॉकिंग बद्दलचं, नॉकिंग व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, म्हणजे कंबशन इन CI आणि SI इंजिन खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. डिटोनेशन बद्दल विचारलेलं होतं. पुढं प्रोडक्शन मध्ये कॉन्टॅक्ट लेंथ रोलिंगची, त्यानंतर सुपर फिनिशिंग प्रोसेस बद्दल विचारलेलं होतं. नंतर ऑदर्स मध्ये तुम्हाला क्लचेस बद्दलचं थोडंफार विचारलं गेलेलं होतं. फ्रॉड नंबर म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्सचा क्वेश्चन विचारला गेला. सोपे क्वेश्चन होते, पण काय होतं की जोपर्यंत आपण ते क्वेश्चन करणार नाही ना, तोपर्यंत या गोष्टी होत नाहीत. म्हणून लक्षात घ्या, जे महत्वाचे सब्जेक्ट आहेत त्यांच्यावर जास्त फोकस ठेवायचा आणि जे जास्त महत्वाचे नाही आहे त्यांना थोडंसं नंतर करायचं. शेवटी मार्क घेऊन यायचे, कुठूनही मार्क येतात ते बटोरत जायचे आपल्याला. ओके, रिझनिंग मध्ये तर आउट ऑफ मार्क पडले पाहिजेत अशी तयारी करा. बाकी मी तुम्हाला टाइम टू टाइम गोष्टी सांगतच जाईल. आपली ऑनलाईन लाईव्ह बॅच सायंकाळी 6 वाजता मंडेला सुरू होते, तर बॅचला यायला विसरू नका. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.